सोडवलेला उदाहरण आपला दुसरा सुरू आहे. तर प्रश्न आहे, अहमदभाई हे 62 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक. अहमदभाई आहेत आपले, वय आहे त्यांचा 62 वर्षे, ज्येष्ठ नागरिक आहेत ते. सोडवलेलं उदाहरण क्रमांक 2. एकूण वार्षिक उत्पन्न आहे 6,20,000 रुपये. वार्षिक उत्पन्न 6,20,000 रुपये आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ती आहे 1,00,000 रुपये. आणि विम्याचा वार्षिक हप्ता, विमा आहे 80,000 रुपये. काय तर वार्षिक आहे तो जो काही आहे. आणि मुख्यमंत्री निधी, मुख्यमंत्री निधी त्यांनी दिलेला आहे 10,000. तर लक्षात राहू द्या, भविष्य निर्वाह निधी म्हणजे 1,00,000 आणि हे 80,000 विमा हे येतात 80C मध्ये. कोणत्या ह्याच्यात येतात ते? 80C या गटात येतात आयकराच्या. आणि हे येतात बघा 80G मध्ये. 80G मध्ये मुख्यमंत्री असेल, आमदार असेल, पंतप्रधान असेल, असे जे काही गव्हर्नमेंटला निधी जातात का ते ह्या 2 नियमामध्ये असे डिवाइड केले. जास्तीत जास्त आपल्याला 80C चेच भेटतात, कारण त्याच्यामध्ये विमा असू शकतो, मुलांचा खर्च असू शकतो, ट्युशन फीस असू शकते, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. आपण ते पाहिलेलं आहे. आता त्यानुसार आपल्याला काय करायचंय, शेवटी ते म्हणतात अहमदभाई यांनी किती आयकर भरावा लागेल, अहमदभाईला आयकर किती भरायचे ते काढायचंय आपल्याला. काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आणि तसं सोडवायचंय. सुरुवातीला यांचं आपण लिहिलंय, वार्षिक उत्पन्न लिहिलं, भविष्य निर्वाह निधी लिहिली, विमा लिहिला, एकूण आपलं मुख्यमंत्री निधी लिहिलेली आहे. आता आयकर काढण्यासाठी जे एकूण कपात आहे ते काढायचंय आपल्याला 80C नुसार. तर एकूण कपात आपली होणार आहे 80C नुसार जास्तीत जास्त 1,50,000 रुपये आपल्याला एकूण कपात भेटते. 80C या अधिनियमानुसार एकूण कपात 1,50,000 रुपये होणार आहे. एकूण कपात किती होणार आहे? 1,50,000 रुपये. आणि दुसरी गोष्ट याच्यात आता 80C प्रमाणेच आपलं हे भविष्य निर्वाह निधी आणि विमा हे एकूण किती होणार आहे ते बघू आपण. भविष्य निर्वाह निधी अधिक विमा बरोबर 1,00,000 अधिक 80,000 बरोबर होतील 1,80,000 रुपये. हे काय झालं? 80C नुसारचे आपले रक्कम झाली, गुंतवलेली थोडक्यात. आता त्याच्या पुढं त्यानंतर आपल्याला पाहायचंय मुख्यमंत्री निधीला दिलेलं आपलं 80G नुसार ते आपण लिहिलेलं आहे मुख्यमंत्रीला दिलेलं. आणि आपल्याला काढायचंय आता करपात्र उत्पन्न.
करपात्र उत्पन्न. तर लक्षात राहू द्या 80C नुसार आपल्याला कमीत कमी किती रुपये कमी द्यावं लागणार आहे? 1.5 लाख रुपये. ठरवले आपण हे इथं. तर त्यानुसारच मांडणी करायची. करपात्र उत्पन्न बरोबर आपले जे एकूण उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न वजा जी कपात आहे ती वजा काय काय करायचंय? कपात अधिक तुमचे जे मुख्यमंत्री निधीला दिलेले आहेत ते. मुख्यमंत्री निधी. तर अशा पद्धतीने मांडणी करायची. वार्षिक उत्पन्न होतं 6,20,000 रुपये वजा कंसामध्ये हे आहे 1.5 लाख. कमीत कमी किती रुपये आपण कपात करू शकतो तिथं? फक्त 1.5 लाख अधिक हे आहे 10,000 बरोबर हे 6,20,000 वजा हे होते 1,60,000. तर वजाबाकी करायची आपल्याला. हे 4 शून्य हे 4 शून्य जशाला तसे राहतील. 2 मधून 6 जात नाही, 12 मधून 6 गेले राहिले 6, आजच्याला 1 म्हणजे इथं राहतील 4,60,000 रुपये. हे काय आहे? तुमची करपात्र उत्पन्न आहे. काय आहे? करपात्र उत्पन्न. आता करपात्र उत्पन्न काढून घेतलंय आपण. आता दिलेल्या माहितीनुसार जी आपली सारणी 2 होती त्याच्यामध्ये 62 वर्ष वयोगटामध्ये आपल्याला देय आयकर कसं काढायचं ते माहिती आहे. तर 62 वर्ष वयोगटासाठी कोणती सारणी लागू होते? सारणी 2. शिकवत असताना नाटक नाही करायची. तुला रडायला लय वेळ लागत नाही. त्यानंतर ना आहे देय आयकर. देय आयकर. आता 65 वर्षावाल्या लोकांसाठी देय आयकर काय असणार आहे ते पाहायचे आपल्याला. तर ते असणार आहे तुमचं करपात्र उत्पन्न वजा 3 लाख रुपये आपल्याला वजा करायचे. त्याच्यातून किती करायचे? 3 लाख वजा करायचे. आणि त्या उरलेल्या रकमेवर आपल्याला लावायचे किती? 5% दर लावायचे. उरलेल्या रकमेवर 5% दर. मग करपात्र उत्पन्न किती आहे तुमचं? देय आयकर काढण्यासाठी करपात्र उत्पन्न आहे तुमचं हे पहा 4,60,000. याच्यामधून 3 लाख वजा करायचे गुणिले 5% म्हणजे 5/100. यांची वजाबाकी आधी कंसामध्ये करून घ्या. यांची वजाबाकी बघा 1,60,000 राहतील गुणिले 5/100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 16×5 म्हणजेच 80 वर 2 शून्य. 16×5 आणि हे 2 शून्य 8,000. तर हे काय झालं तुमचं? देय आयकर झालं. देय आयकर हे किती आलं तुमचं? 8,000 रुपये. आता 8,000वरच आपल्याला काय काढायचंय? शिक्षण उपकर आणि उच्च किंवा माध्यमिक शिक्षण उपकर ते दोन्ही त्याच्यावरच काढायचे. तर बघू आपण. शिक्षण उपकर आहे ते कसं आहे? जे आयकर आले आपला देय आयकर त्याच्यावर 2%. देय आयकर आहे 8,000. 2% म्हणजे 2/100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 8 2 16 म्हणजे 160 रुपये. आणि उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण. उच्च किंवा माध्यमिक शिक्षण उपकर ते असते तुमच्या आयकराच्या
ते असते तुमच्या आयकराच्या 1%. तर आयकर आलंय तुमचं 8,000, त्याच्यावर 1% म्हणजे 1/100, हे 200 कटले राहिले 80 रुपये. तर टोटल आपलं जे काही आयकर असेल, एकूण आयकर बरोबर जे तुमचं हे देय आयकर आहे ते देय आयकर अधिक शिक्षण उपकर अधिक उच्च शिक्षण उपकर, अशा पद्धतीने मांडणी करायची. हे 8,000 अधिक 160 अधिक 80 हे एकूण जे होतात ते तुमचं म्हणजे काय झालं, तुमचं आयकर झाला. तर यांची बेरीज करू आपण. हे 0 ला 0, 8 आणि 6, 14 ला 4, 8 1, हे 2 आणि बाकी दशाला तसं 8,240 हे झालं तुमचं एकूण आयकर. आणि हेच आपल्याला काढायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याला सोडवायचं पण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, श्रीमती हिंदुजा. तिसरा उदाहरण आहे सोडवलेला. श्रीमती हिंदुजा, तिचं वय आहे बघा 50 वर्षे. वय आहे 50 वर्षे. तर तुम्हाला माहिती आहे 50 वर्ष म्हणजे सारणी क्रमांक 1 वापरायचा आहे आपल्याला इथं. त्यानंतर पुढे म्हणतात करपात्र उत्पन्न. डायरेक्ट करपात्र उत्पन्न दिलेलं आहे त्यांनी. करपात्र उत्पन्न म्हणजे आपल्याला शोधत बसायची आवश्यकता नाहीये. ते आहे 16,30,000 रुपये. 16,30,000 रुपये. तर त्यांना एकूण किती आयकर भरावा लागेल? तर एकूण आयकर काढायचं आहे आपल्याला. एकूण आयकर शोधायचे. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता करपात्र किंमत किती आहे त्यांची? 16,30,000. पण तुम्हाला माहिती आहे सारणी 1 नुसार 50 वर्ष वयोगटामध्ये सारणी 1 नुसार 10 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर त्या 10 लाखा त्याच्यातून 10 लाख रुपये वजा करायचे. किती वजा करायचे? वजावट किती असणार आहे इथं? दिलेल्या रकमेतून 10 लाख रुपये वजा करायचे तुम्हाला. म्हणजे वजावट करायची, हे थोडक्यात काढायचे. 10 लाख रुपये आपल्याला कपात करायची, कमी करायचे. आणि त्यानंतर उरलेल्या रकमेवर आपल्याला काय करायचे? आता बरोबर आहे. उरलेल्या रकमेवर काय करायचंय? मग नंतर कर लावायचंय. उरलेल्या रकमेवर कर किती बसतो? म्हणजे ह्याचं सूत्र जर तयार केलं तर आपण काय होणार? देय आयकर बरोबर 10 लाख रुपये वजा करतोय म्हणजे त्या 10 लाखावर आपण ऑलरेडी कर लावतोय. तो म्हणजे किती असणार आहे? 1,12,500 रुपये प्लस उरलेल्या रकमेवर 30% काय करायचे आपल्याला? कर लावायचे. म्हणजे दर 30% नुसार कर लावायचे आपल्याला. तर हे झालं आपलं सूत्र थोडक्यात. तर मग आता चला मांडणी करू आपण. हे आयकरासाठी हे 1,12,500 आपले असणारच आहे. अधिक उरलेल्या रकमेवर म्हणजे आपल्याला त्या
करपात्र उत्पन्नातून 10 लाख वजा करायचे. 16,30,000 वजा 10 लाख आणि ह्याच्यावर उरलेल्या रकमेवर किती लावायचे तर गुणिले 30 भागिले 100 अशा पद्धतीने मांडणी करायची. तर हे 1,12,500 जशाला तसे अधिक ह्या दोघांची वजाबाकी 6,30,000 रुपये होती बरोबर. आणि ह्यालाच मग काय गुणिले 30 भागिले 100 अशा पद्धतीने आपण मांडणी करू शकतो. आता हे इथला शून्य इथला शून्य हा शून्य कटला 3 न गुणून घ्यायला हे 1,12,500 जशाला तसे अधिक हे 3 शून्य जशाला तसे 3 न 3 ला गुणलं 9 आणि 3 सम 18 म्हणजे 1,89,000 रुपये. 1,89,000 आणि हे जे आहे ते म्हणजे तुमचं देय आयकर तयार होईल. तर बेरीज करून घेऊ आपण. हे 0 0 इथं 5 11ला 1 ह्याच्याला 1 हे 9 आणि 1 10ला 0 ह्याच्याला 1 म्हणजे हे झाले तुमचे 3 लाख. काय राहिलं रे इथं हे 3 हे 5 बरोबर आहे का. 11ला 1 ह्याच्याला 1 बरोबर आहे ना. 3,01,500 रुपये हे झालं तुमचं देय आहे. आता त्या उरलेल्या ह्या रकमेवर आपल्याला काय करायचंय शिक्षण उपकर लावायचे. शिक्षण उपकर देय आयकर गुणिले 2%. देय आयकर आहे 3,01,500 गुणिले 2 भागिले 100. हे 2 शून्य कटले. गुणाकार करायचा 0 ते 5 10 शून्य ह्याच्याला 1 बे आणि 1 3 बे 0 0 बे 3 6 म्हणजे 6,030 रुपये. आणि उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण उपकर बरोबर देय आयकर गुणिले 1%. तर ते काय असणार आहे 3,01,500 गुणिले 1 भागिले 100. हे 2 शून्य कटले. उरलं किती 3,015 रुपये. हे झालं तुमचं उच्च शिक्षण माध्यमिक. तर आता आपण काय करू शकतो एकूण आयकर बरोबर देय आयकर अधिक शिक्षण उपकर अधिक उच्च शिक्षण उपकर. तर ते आलं 3,01,500 अधिक शिक्षण उपकर आलं होतं 6,030 अधिक उच्च शिक्षण आलं तर 3,015. सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज काय येईल बघा. हे 5 इथं आहे 4 हे 0 0 इथं आहे 5 हे 3 6 9 आणि 1 10ला 0 ह्याच्याला 1. थोडक्यात आपण 1 इथं लिहू म्हणजे हे 1 आणि हे 3 म्हणजे हे टोटल होते 3,10,545 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला एकूण आयकर भेटून जाईल. असं सोडून घ्यावं लागेल. झालं का तुमचं वेगळा